नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस वॉज अवर टुडेज मार्केट. आजचं मार्केट जे ओपन झालेलं आहे ते बघा ॲटलिस्ट 50 ते 60 पॉईंटच्या गॅपअपने ओपन झालेलं. आणि ओपन झाल्यानंतर आज आपण मॉर्निंग 9 वाजता मार्केटमध्ये नव्हतो. आज आपण 11 वाजता मार्केट सुरू केलेलं आहे, राईट. सो वी थॉट की 5 मिनिटच्या कॅन्डल क्लोजिंग नंतर जर मार्केट आपल्याला खाली क्लोजिंग देत असेल तर आपलं एक टार्गेट बनलं असतं या लेवलपर्यंतचं. आणि बघा इथे मार्केटने बरोबर एक 50 ते 60 पॉईंटची गॅप जी होती ती फील केली. पण ॲज आय सेड की आपण मार्केटमध्ये नसल्यामुळे आपण हा ट्रेड काही इनिशिएट नाही करू शकत. सो वेन वी केम आपण 11 वाजता मार्केटमध्ये आलो आणि त्यावेळेला मग आपण बघितलं की मार्केट एक रेंज इस्टॅब्लिश करत आहे आणि त्यावेळेला मग आपण हा सपोर्ट तिथे इस्टॅब्लिश केलं 11 वाजता, म्हणजे या कॅन्डलला आपण इथे मार्केटमध्ये आलेलो आहे, राईट. सो जर ही रेंज मार्केट सस्टेन करेल ब्रेकआउट करून तर आपल्याला एक या लेवलपर्यंत म्हणजे ॲटलिस्ट पुन्हा किती 50 ते 60 पॉईंट आरामशीर मिळाले असते. आपला हा एक अंदाज होता. सो आपण काय केलेलं इथे, जेव्हा ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल या लेवलला क्लोज झालेली दिस वन, तर याच कॅन्डलवरती आपल्याला ट्रेड घ्यायचा होता. पण त्यानंतरची कॅन्डल सस्टेन नव्हता, रिव्हर्स होत आहे. मग आपण रिव्हर्स जेव्हा मार्केट आपल्या डायरेक्शनने जातं त्यावेळेला आपण एंटर करत असतो. तर या पॉईंटला आपण एंटर केलं म्हणजे 11:05 मिनिटांनी. आणि जो आपला SL आपण पुट केलेला या कॅन्डलच्या खाली. तर मार्केटने बघा आपल्याला काय केलेलं, एक जवळपास आपल्या रेंजपासून एक 25-26 पॉईंटचं त्यांनी आपल्याला टार्गेट दिलेलं. म्हणजे आपला 17-18 पॉईंटचा SL होता. म्हणून मग आपण इथे मेन्शन केलेलं की 1:1 प्लस प्रॉफिट रनिंग करत आहे, ट्रेड करा. आणि आपण त्याला काय केलं, इथेच ट्रेड केलं, राईट. सो 1:1 आपलं इथे बुक केलेलं प्रॉफिट आणि तिथून लगेच मार्केट रिव्हर्स झालेलं. म्हणजे आपलं ट्रेलिंग SL तिथे कटलेलं आणि मार्केट रिव्हर्स कसं झालं बघा, SL पण घेतलं आणि जी आपला सपोर्ट लेवल होता तो पण तोडला. नेक्स्ट सपोर्ट लेवल जो आपल्याला एक्सपेक्टेड होता की इथे मार्केट थोडंसं फॉल करेल, तर एक्झॅक्ट त्याला टच करून त्यांनी काय केलं, रिव्हर्स केलं. मग त्यानंतर मार्केटची जी मुवमेंट आहे झिगझॅग चालू आहे कंटिन्युअसली. पीरियड पॅटर्न मार्केट बनत आहे, म्हणजे ग्रीन रेड मार्केट पुढे चाललं नव्हतं. कंटिन्यू या लेवलवरती तुम्हाला मार्केट दिसेल बघा असेल. सो आपण मार्केटमधून जवळपास 1 वाजता वगैरे आउट झालो आणि त्यानंतरचं हे मार्केट आपल्याला सरप्राईज आहे. कारण इथे मार्केटने व्होलॅटिलिटी शो केली होती अपसाईड आणि डाऊन साईडला. तर यानंतर मग आपल्याला एक चांगल्या मूव्हची अपेक्षा होती, पण मार्केटने भरपूर वेळ घेतला त्यासाठी. बघा त्याने वेळ किती घेतला, जवळपास 11:30 ते 2 वाजवले त्याने, म्हणजे जवळपास 2.5 तास वगैरे. तर आपल्याला असं वाटलं की आज मार्केट साईडवेजच राहील, सो वी वेट वगैरे. आणि त्यानंतर आज जेव्हा तो मार्केट बघतोय आपण, तर मार्केटने एक भयंकर मूव्ह दिलेली आहे. भयंकर म्हणजे एकदम भयंकर. जवळपास 400 पॉईंटची मूव्ह सिंगल शॉटमध्ये मार्केटने इथे दिलेली आहे. 25,000 डायरेक्ट 25,400 आपल्या लेवल होत्याच. या लेवलपर्यंत आपल्याला एक्सपेक्टेड होतंच, त्याही लेवलला क्रॉस करून मार्केटने काय केली ते टच केलेलं आहे 25,400ला. सो दिस वॉज मार्केट. आता या मार्केटला जर डेली अनालिसिसमध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर आपल्याला बघावं लागेल की मार्केट आता काय करायच्या विचारात आहे. कारण की आपल्या ज्या लेवल्स होत्या त्या सगळ्या मार्केटने इथे ब्रेक केलेले आहे आणि एक नवीन फॉर्मॅट मार्केटने इथे एस्टॅब्लिशमेंट केलेला आहे. सो
मार्केटने ऑल टाइम हाय आता इथे अचीव केलेला आहे. लास्ट ऑल टाइम जो हाय होता आपला तो जवळपास 25,330 वगैरे समथिंगचा होता. अँड नाव वी हॅव डन 25,433. फाईन. सो या एका कॅन्डलनी सगळे लेवल्स आपले तोडलेले आहेत. तर आता आपल्याला बघण्यासारखा विषय असा असणार आहे की मार्केट या लेवलला सस्टेन करतं का. जर सस्टेन केलं मार्केटने या लेवलला से होऊया, जर या लेवलला मार्केट सस्टेन करत असेल फाईन. जर या लेवलला मार्केटने सस्टेन केलं तर मार्केट नवीन ऑल टाइम हाय सेट करण्यासाठी रेडी होईल. आता आपल्याला हेच बघणं आहे की मार्केट सस्टेन करतं की नाही. दॅट्स इट. तर ठीक आहे, मग कंटिन्यू राहा तुम्ही चॅनलला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईव्ह मार्केटमध्ये सोबत राहा चला, जेणेकरून आपण प्रॉपर ट्रेड करून प्रॉफिट ऑन करू शकतो. आता उद्या फक्त तुम्हाला एवढंच पाहणं आहे की मार्केट सस्टेन करतं का. सस्टेन केलं तर मार्केट एक रॅली पकडेल 26,000च्या डायरेक्शनने. तर मग आपल्याला ब्रेकआउट रिटेस्ट होते एंट्री आणि ती रॅली कॅप्चर करत राहायचं, रॅलीमध्ये बसून राहायचं आहे. दॅट इज वॉट ऑल वी हॅव टू डू. आणि सस्टेन नाही केलं तर मार्केट मग पुन्हा खाली येऊ शकतं, पुन्हा 25,000. सो दॅट इज वॉट वी हॅव टू सी. चलो मग, थँक्यू.